अखिल भारतीय पद्मशाली महिला विभाग संघमच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल सौभाग्यवती माधवी अंदे यांचा पुण्यात भव्य सत्कार करण्यात आला। पद्मशाली बहुउद्देशीय सामाजिक संस्था बिबवेवाडी पुणे यांच्या वतीने शनिवारी भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे। संस्थेचे अध्यक्ष महेश बाबूराव चलमल व उपाध्यक्ष बद्रीनाथ हनुमंत जन्नू यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी माधवी अंदे यांची अखिल भारतीय पद्मशाली महिला विभाग संघमच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला। तसेच त्यांच्या कार्यातील सहकारी गिरीश कोटा, रवी गड्डम, राकेश पुंजाल, दामोदर पासकंटी आणि श्रीनिवास येरवा यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला। हा सत्कार मनीषा चलमल, ज्ञानेश्वर काडगी, नरसिंग यादव, राजकोंडा, प्रमोद पुट्टा आणि विलास मद्देल यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमात शासकीय योजना प्रमुख गणेश शेरला यांनी विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली। तसेच जितेंद्र कांचनी यांनी एसबीसी शिक्षणाशी संबंधित योजनांबाबत मार्गदर्शन केले। पद्मशाली पंच कमिटी गंजपेठचे सचिव मोहन येरवा यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती। या सत्काराला उत्तर देताना पद्मशाली बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे मनपूर्वक आभार मानत अंदे म्हणाल्या, भविष्यात समाजातील बांधवांना आवश्यक ती मदत व पाठपुरावा करण्यासाठी सदैव तत्पर असेल। या कार्यक्रमास अशोक व्यंकप्पा दुडम, शंकर विठोबा जन्नू, बाबूराव एक्कलदेवी, अशोक पिटला, लक्ष्मण संगा, विश्वनाथ तिप्पण्णा बेत, अश्विनी कुमार चिन्नी, श्रीहरी दासरी, विठ्ठल मिसाळ, अशोक बोगम, गोवर्धन कर्ली यांच्यासह अनेक मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते।